दृश्य बघत आहोत। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्याच आधी सरकारचा हा चहापानाचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे। चहापानाचा कार्यक्रमावरती विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकल्याचं आपण बघितलेलं आहे। चहापानाच्या कार्यक्रमाला मंत्र्यांसह नेते मंडळींची देखील उपस्थिती आहे। चहापानाच्या या कार्यक्रमावरती विरोधकांनी मात्र नेहमीप्रमाणेच बहिष्कार टाकल्याचं आपण बघू शकतोय। उद्यापासून हिवाळी अधिवेशन होतंय। सरकारचा चहापानाचा कार्यक्रम हा सुरू आहे, मात्र विरोधकांनी या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकलेला आहे। तर इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्या विनाच होणार आहेत। या ठिकाणी अधिवेशन सुरू होते उद्या आणि त्याच अनुषंगाने विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे या चहापानाच्या कार्यक्रमावरती। उद्यापासून हिवाळी अधिवेशन आणि त्याआधी आता सरकारचा चहापानाचा हा कार्यक्रम आणि याच कार्यक्रमावरती विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला आहे। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। 14 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन असणार आहे। मात्र आता या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्ष हे नसणार आहेत, त्यामुळे आता अधिवेशनात नेमका काय काय घडामोडी घडतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। ही दृश्य आपण बघत आहोत। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्याच आधी आता सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, अनेक मंत्री नेते हे सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत। महायुतीचे सगळे नेते आपण या ठिकाणी बघू शकतोय चहापानाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच इतर मंत्री देखील उपस्थित आहेत। उद्यापासून हिवाळी अधिवेशन होत आहे, त्यामुळे महायुतीतील सगळेच आमदार हे आता नागपुरात आपल्याला बघायला मिळत आहेत। मात्र इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृह हे विरोधी पक्षनेत्या विनाच चालणार आहेत। पहिल्यांदाच असं हे अधिवेशन होणार आहे। विरोधकांकडून देखील काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेत सरकारवरती अनेक आरोप करण्यात आले। ही दोन दृश्य, एकीकडे चहापानावरती खरं तर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि दुसरीकडे थोड्याच वेळात या चहापानाच्या कार्यक्रमानंतर महायुती सरकारची पत्रकार परिषद असणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय काय स्पष्ट केलं जाते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच आधी सरकारचा नेहमीप्रमाणे चहापानाचा हा कार्यक्रम असतो, मात्र विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकलेला आहे। विरोधी पक्षनेत्या विनाच यावेळेस हे अधिवेशन पार पडणार आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेत्यांकडून अगदी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद देखील घेण्यात आली होती। सरकारवरती टीकास्त्र डागण्यात आलं होतं, मात्र आता आपण ही दृश्य आपण बघत आहोत। चहापानावरती विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। विरोधी पक्षनेतेपद आपल्याला हवंय असं विरोधकांकडून सांगण्यात येत होतं, मात्र दोन्ही सभागृह पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्या विनाच चालणार आहेत, त्यामुळे आता या सगळ्या घडामोडी आपण बघत आहोत। एकीकडे सरकारचा चहापानाचा कार्यक्रम सुरू आहे आणि अगदी काही वेळातच हा कार्यक्रम संपल्यानंतर थोड्याच वेळात महायुतीची पत्रकार परिषद असेल। चहापानाच्या कार्यक्रमानंतर इथं पत्रकार परिषद असणार आहे। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत अक्षय मंकणी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अक्षय, आपण पाहतोय खरं तर पहिल्यांदाच दोन्ही सभागृह हे विरोधी पक्षनेत्या विनाच चालणार आहेत आणि चहापानाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आपण बघतोय विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलेला आहे। थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील होतीये महायुतीची। काय घडामोडी घडतायत नागपूरमध्ये सविस्तर सांगाल? वर्षा, आपण पाहू शकतो हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम जो आहे तो चहापानाचा कार्यक्रम आता थोड्या वेळापूर्वी झाला। या सगळ्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षाने बहिष्कार टाकलेला, कारण की विरोधी पक्ष नेताच वरच्या सभागृहाला आणि खालच्या सभागृहाला दिला नसल्यामुळे विरोधी पक्षाकडनं हा संपूर्ण बहिष्कार टाकण्यात आला आणि अल्पावधीच्या कालावधीत हा संपूर्ण हिवाळी अधिवेशन होतं। त्यामुळे हा सगळ्या अधिवेशनाच्या चहापानावरती बहिष्कार जो आहे तो विरोधी बाकावरतून टाकण्यात आलेला आहे आणि या चहापानाचा कार्यक्रम आता संपलेला आहे आणि या सगळ्या चहापानाच्या कार्यक्रमाला सरकारमधले सर्वच कॅबिनेट मंत्री उपस्थित होते। अजित पवार या संपूर्ण चहापानाच्या कार्यक्रमाला गैरहजर आहेत। आजच्या कॅबिनेटच्या बैठकीला देखील ते गैरहजर आहेत। जय पवार यांच्या लग्नाकरता ते परदेशात होते आणि आज रात्रीपर्यंत अजित पवार जे आहेत ते नागपुरात दाखल होतील आणि उद्यापासून विधिमंडळाच्या नियमित कामकाजामध्ये ते सहभागी होतील। आता चहापानाचा कार्यक्रम संपल्यानंतर आता कॅबिनेटची बैठक सुरू झाली आहे राज्य मंत्रिमंडळाची। या सगळ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज हिवाळी अधिवेशनाच्या तत्पूर्वी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण की उद्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या
निमित्ताने एक विदर्भासाठी काही गोड बातमी या सगळ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये येणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महायुतीची अर्थात सरकारची पत्रकार परिषद होणार आहे आणि या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांकडनं जे काही आरोप करण्यात आलेले होते आज दुपारच्या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं जी आहेत ती सरकारमधले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देताना आपल्याला पाहायला मिळतील। निश्चितच अक्षय, आपण पाहतोय खरं तर विरोधी पक्ष नेत्यांनी देखील काही वेळापूर्वीच इथं पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष नेते पद हवंय असं सांगितलं। मात्र राम शिंदे यांनी देखील एक महत्त्वाचं विधान केलं होतं, योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं होतं। सभापती आहेत राम शिंदे, त्या अनुषंगानं नेमक्या काही घडामोडी घडू शकतात का? ऐन वेळेस विधान सभेचं आपले हे जे अधिवेशन आहे त्या सगळ्या गोष्टी सुरू व्हायच्या आधी वर्षा आपण पाहतोय की विरोधकांकडनं या सगळ्या चहापानाच्या कार्यक्रमाला तर बहिष्कार घालण्यात आला, कारण की सभागृहाचं दोन्ही सभागृह अर्थात विधानसभा असेल विधान परिषद असेल या दोन्ही सभागृहामध्ये आता विरोधी पक्ष नेता नाहीये आणि विरोधी पक्ष नेता विरहित दोन्ही सभागृह हे पहिल्यांदा चालवण्यात येणार आहे। आणि या सगळ्याच वरती विरोधी पक्षाने अत्यंत तीव्र अशी नाराजी व्यक्त केली होती। निश्चितच, त्यामुळे आता आणखी काय घडामोडी घडतात बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। अक्षय, सगळे अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।